युवकास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी। परभणी तालुक्यातील असलेल्या कैलासवाडी येथे पारधी समाजातील काही ग्रामस्थ राहतात। काही कारणाने हटकर आणि धनगर व तसेच पारधी समाजात वितुष्ट निर्माण झाले होते। त्याचे रूपांतर नंतर भांडणात होऊन पारधी समाजातील युवक गोविंद लिंबाजी पवार याला मनात राग धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली। सध्या गोविंद पवार यास दैठणा पोलिसांनी पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले असून अद्यापही पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला नाही। जीवे मारण्याचा उद्देश आणि जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याने गोविंद पवार आणि त्यांचे कुटुंब दहशतीखाली असून गावात आल्यावर आणखी मारहाण होईल असा अंदाज पवार कुटुंब व्यक्त करत आहेत। म्हणून सखोल चौकशी करून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे आणि न्याय द्यावा अशी मागणी पवार कुटुंबियाच्या वतीनं करण्यात आली आहे। मारहाण केली जाते, काय विशेष सविस्तर सांगा। विशेष काय नाही, मी दुकानावर होतो गावातल्या, सामान घ्यायसाठी गेलो होतो। ते गाडी घेऊन मागून आला अर्जुन थोडासे। माझी गाडी होती समोर दुकानच्या बाजूला लावलेली। त्यानं मला गाडीतून उतरतात आले पुढेची भाषा बोलली आणि मध्ये होता त्यानं माझ्या संग गाडीतून फोर व्हीलर गाडीमधून उतरून डायरेक्ट गाडीने मारहाण केली मला आणि डोसक्यामध्ये मारलेत आणि मारले आणि अजून मांडीला दोन्ही पायामध्ये सुद्धा जीव मारायच्या उद्देशाने मारहाण केली का? हां, जीव मारायच्या उद्देशाने त्यानं मारहाण केलेली होती। माझ्या घरचे सर्व लोक गेलेले होते कार्यक्रमाला। एकट्याला पाहून त्यानं मला मारण्याच्या प्रयत्नातून अटॅक केला। काय पूर्ववैमनस्यातून काय झालं? अगोदरचे काय भांडणं वगैरे झाले? अगोदरचे काय भांडणं असे आपले भांडणं नाही, पण असंच गावामध्ये कोणासंग राहावं पाठीमागे एक विषय झालेला आहे आपल्या गावामध्ये। गावामध्ये जे आपण सप्ताह करतो, हरिनाम सप्ताह, पारायण सप्ताह करतो, ते त्याला बंद पाडायचं होतं। आपण चांगल्या लोकांशी भेटून, संघातल्या लोकांशी भेटून अशासोबत राहून आपण सप्ताह पार पाडायला, त्याचा विरोध होता। ते सप्ताह मी करायला लावला, तेव्हापासून त्याची ढूस होती माझ्यावर। याला कसं काहीतरी करायचं, याला कधीतरी मारायचं असं त्याचं चालूच होतं। मारहाण झाल्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलतात का? मारहाण झाल्यावर मी 112ला लगेच फोन केला। 112वरून मला काय तात्काळ पोलीसची गाडी आलेली नाही। नंतर मला 112ला फोन केल्यावर त्याने एक ॲम्ब्युलन्स मला पाठवून दिलं। ॲम्ब्युलन्सनं मी दैठण्याला गेलो। दैठण्याहून PI साहेबांनी मला इथं पाठवून दिलं परभणी। गुन्हा दाखल झाला? गुन्हा दाखल झालेला नाही अजून। इथं माझं कोणी फिर्यादी घ्यायला सुद्धा आलेली नाही। काय मागणी? मागणी काय, त्याला लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन गेला, लगेच तिन्ही बापलेकाला अटक करून टाक अशी मागणी। अटक जर नाही झाली तर मी इथून माझी सुट्टी झाल्यावर मी SP ऑफिसला अटक होईपर्यंत मी उपोषण करणार। त्यांचे एकच नाही, त्यांचे मागेले रेकॉर्ड बघायचे। त्याने आजपर्यंत किती त्यांच्यावर गुन्हे, गोरगरीब लोकांना त्यांनी किती जणांच्या संग त्याने मारहाण केली। त्याचा वाद चालू सरपंच पदात ते 2.5 वर्षाचा झाला। तेव्हापासून त्याचे लगातार 4 महिन्याला 2 महिन्याला पर कोणा ना कोणाचं गाव प्रत्येकासंग त्याचे वाद चालू।